क्या शरद पवार राष्ट्रपति बन सकते थे? क्या प्रकाश अंबेडकर को केंद्र में मंत्री बनाने की सिफारिश होगी? नांदेड़, महाराष्ट्र में आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में केंद्रीय राज्य मंत्री रामदास अठावले ने कई बड़े राजनीतिक दावे और बयान देकर सियासी हलचल तेज कर दी। अठावले ने कहा कि यदि शरद पवार 2014 या 2019 में एनडीए के साथ आ गए होते तो आज वे राष्ट्रपति होते, जबकि उन्होंने ये भी दावा किया कि विकास के मुद्दे पर आज भी शरद पवार के लिए एनडीए के दरवाजे खुले हैं और उनके आने से गठबंधन को मजबूती मिलेगी। उन्होंने संजय राउत के बयानों को पूरी तरह खारिज करते हुए कहा कि उनमें कोई सच्चाई नहीं है। राम मंदिर मामले में कथित भ्रष्टाचार को स्वीकार करते हुए अठावले ने कहा कि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ने जांच समिति गठित कर दोषियों के खिलाफ कार्रवाई शुरू कर दी है। उन्होंने स्पष्ट किया कि एनडीए ने किसी भी राजनीतिक दल में विभाजन नहीं कराया, बल्कि सांसद और विधायक विकास के मुद्दे पर स्वयं उनके साथ आ रहे हैं। अठावले ने दावा किया कि पश्चिम बंगाल में कई विधायक और सांसद उनके संपर्क में हैं तथा परिसीमन और महिला आरक्षण को लागू करने की दिशा में केंद्र सरकार गंभीरता से काम कर रही है। सबसे अहम बयान देते हुए उन्होंने कहा कि प्रकाश आंबेडकर एक विद्वान और महान नेतृत्व हैं। यदि वे साथ आते हैं तो मैं उनके नेतृत्व में काम करने को तैयार हूं और उन्हें केंद्र में मंत्री बनाए जाने की सिफारिश भी करूंगा। अठावले के इन बयानों ने महाराष्ट्र की राजनीति में नई चर्चा छेड़ दी है और अब सभी की नजर विपक्ष और संबंधित नेताओं की प्रतिक्रिया पर टिकी हुई है। सर, राम मंदिर मध्ये जी चोरी झालेली आहे त्यावरून संजय राऊतांनी राम मंदिर मध्ये चोराच्या हाती चाव्या आहेत असं म्हणतात। जी चोरी झालेली आहे ना, राम मंदिर चढावा चोरी, त्याच्यावरून संजय राऊतांनी अशी टीका केली की चोरांच्या हातामध्ये चाव्या आहेत, चोरांच्या हातामध्ये चाव्या आहेत राम मंदिराच्या। संजय राऊत जे म्हणतात ते त्यामध्ये तथ्य नाही, पण भ्रष्टाचार झालेला ही गोष्ट खरी आहे। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये 89 पासून त्या ट्रस्टमध्ये पैसे येत होते आणि त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याची माहिती समोर आलेली आहे आणि योगी आदित्यनाथ यांनी SIT नेमलेली आहे, FIR दाखल केलेला आहे, अनेक लोक त्यामध्ये पकडण्यात आलेले आहे, अजूनही चौकशी सुरू आहे आणि ज्यांनी अशा पद्धतीचा भ्रष्टाचार केलेला आहे त्या लोकांना कठोर शिक्षा होणं अत्यंत आवश्यक आहे आणि भ्रष्टाचार झालेला ही गोष्ट खरी आहे, तो व्हायला नको होता, पण त्यामधल्या काही ब्लॅकमेल करणाऱ्या लोकांनी मात्र मोठा घोटाळा केलेला आहे आणि त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। आरक्षण एनडीए मध्ये शरद पवार आले तर राष्ट्रपती राहिले असते असं आपण म्हणाला। एनडीए मध्ये शरद पवार आले असते तर ते राष्ट्रपती राहिले असते आपण असं म्हणाला। माझं मत असं आहे की नाही, पवार साहेब हे सिनियर नेते होते, त्यामुळं जर ते कदाचित 2014 मध्ये किंवा 19 मध्ये जर आले असते एनडीए मध्ये तर कदाचित त्यांचा विचार होऊ शकला असता। जर आणि पवार साहेबांना मी सांगितलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस ही काँग्रेसमध्ये विलीन करा, ज्यावेळेला मी त्यांच्यासोबत होतो, आणि सोनिया गांधींच्या बरोबर आपले संबंध चांगले जर आपण वाढवले तर कदाचित मनमोहन सिंग हे सेकंड टाइम ज्यावेळेला PM झाले त्यावेळेला कदाचित यांचाही नंबर लागू शकला असता, पण पवार साहेबांनी काय तसा निर्णय घेतला नाही। पण ठीक आहे, माझं मत असं आहे की जर ते आले असते तर होऊ शकलं असतं, म्हणजे जर त्यांनी असा प्रस्ताव ठेवला असता की मला राष्ट्रपती व्हायचं आहे तर नरेंद्र मोदीजींनी कदाचित त्यांची भूमिका मान्य केली असती। म्हणून माझं मत असं आहे की त्यांनी एनडीएमध्ये विकासाच्या मुद्द्यावर यायला काही हरकत नाही। मी सुद्धा विकासाच्या मुद्द्यावर मी इथे एकत्र आलेलो आहे, सगळ्या मुद्द्यावर आमची सहमती आहे असं अजिबात नाही आहे। आमचा पक्ष वेगळा आहे, BJP वेगळी आहे, पण विकासाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्रित आलेलो आहोत आणि विकास होतो ही गोष्ट खरी आहे। काही ठिकाणी विकास झाला नसेल त्या ठिकाणी लक्ष देण्याचा आमचा प्रयत्न नक्की राहणार आहे, पण म्हणून पवार साहेबांनी निर्णय घ्यायला हवा होता असं माझं पूर्वीपासूनच मत आहे। आता यावं का त्यांनी, आता चर्चा सुरू आहे की विलीन होणार राष्ट्रवादी। जयंत पाटलांनी भेट सुद्धा घेतली। आता यायला हरकत नाही, ते पवार साहेबांनी जर निर्णय घेतला तर त्यांचे 8 खासदार आहेत, ते 8 खासदार सुद्धा आमच्यासोबत एनडीए सोबत येतील, त्यामुळे अजूनही निर्णय वेळ गेलेली नाही आहे, अजूनही पवार साहेबांनी निर्णय घ्यावा
आणि NDA-मध्ये त्यांचं स्वागतच आम्ही करू असं माझं मत आहे. त्यांचा काय फायदा होईल आता NDA मध्ये आले तर? आता जर आले NDA मध्ये तर नाही, त्यांचा फायद्याचा विषय नाही. जे 8 खासदार आहेत ते 8 खासदार आमच्यासोबत राहतील. आम्हाला आमच्यासोबत मोठी मेजॉरिटी राहील. पवार साहेबांसारखा सिनियर नेता आमच्या सोबत येईल याचा आम्हाला अभिमान राहणार आहे. त्यामुळं ते आले तर आमचा NDAचा फायदाच आहे. केंद्राकडून सर्वच पक्ष फोडले जातात. आधी आपचे 9 केंद्राकडून म्हणलं, भाजपाकडून बाकीच्या पक्षांचे खासदार फोडले जात आहेत. आपचे 9 खासदार आले, नंतर TMCचे आणि आता शिवसेनेचे. नाही, आता आम्ही फोडत नाही आहे. आमच्याकडे येतात खासदार, म्हणजे खासदार स्वतःहून आमच्याकडे येतात. त्यामुळं आमचे दरवाजे खुले आहेत आणि प्रत्येक खासदाराला आपल्या मतदारसंघात विचार करणं आवश्यक आहे. त्यामुळं अनेक खासदारांना वाटतं की विकासाच्या दिशेनं चाललेल्या नरेंद्र मोदींच्या सोबत जाणं आवश्यक आहे असं त्यांचं मत अनेक खासदारांना होतं आहे. आणि त्यामुळं अनेक खासदार, अनेक पक्षातले लोक आमच्यासोबत येत आहेत. आता आम्ही काय त्यांना फोडलेलं असं अजिबात नाही आहे. एक तर वेस्ट बेंगॉलमध्ये ममता दिदींचा मोठा पराभव झाल्यानंतर त्या ठिकाणचे जे त्यांचे 80 आमदार होते ते 58 आमदार इकडे सोबत आलेले आहेत. आणि काय आमदार आमच्याकडे येतात का माझा प्रयत्न सुरू आहे. आता त्यांच्याकडे जे काय 8 खासदार आहेत ते 8 राहिलेले खासदार आहेत. त्यापैकी 4-5 खासदार जर येत असतील तर त्यांचा प्रयत्न नक्की मी करणार आहे. पण ते जे 20 खासदार त्यांना नवीन पार्टीमध्ये गेले ते त्रिपुराच्या, त्यावेळी ते जर रिपब्लिकन पक्षात आले असतील तर त्यांचा आमचा मोठा फायदा झाला असता. पण ठीक आहे, ते आमच्यासोबत NDA-मध्ये आलेले आहेत आणि आमची संख्या आता मोठी वाढलेली आहे. त्यामुळं अनेक निर्णय आम्हाला 3 वर्षाच्या काळामध्ये घेण्याची संधी मिळणार आहे. डिलिमिटेशनसाठीचा हा प्रयत्न सुरू आहे का केंद्राचा? नाही, डिलिमिटेशन जे आहे ते 25-30 वर्षानंतर एकदा होणं अत्यंत आवश्यक असतं. त्यामुळं यावेळेला डिलिमिटेशन होणार आहे. महिला आरक्षण बिल पास होणार आहे. महिलांच्या जागा वाढणार आहेत, पार्लमेंटच्या जागा वाढणार आहेत आणि त्याचा फायदा अनेक लोकांना होणार आहे. मतदारसंघही वाढणार आहे. त्यामुळं मतदारसंघ वाढले तर आपल्याला जो 816 ते 820 पर्यंत मतदारसंघ वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं जर हे मतदारसंघ वाढले तर सगळ्यांना फायदाच आहे. सर, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची परिस्थिती काय? पीपल्स एज्युकेशन सोसायटीची आजची परिस्थिती काय? नाही, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची परिस्थिती अशी आहे की यामध्ये अनेक लोकांचे 2-3 ग्रुप आहेत. पण चॅरिटी कमिशनरमध्ये हा वाद गेल्यानंतर चॅरिटी कमिशनरनी 2 वेळेला असा निकाल दिलेला आहे की आठवले याचे चेअरमन अधिकृत आहे. आणि अपोजिशनवाले कोर्टामध्ये गेल्यानंतर कोर्टाने सांगितलं की हा काय आमचा विषय नाही आहे, हा विषय चॅरिटी कमिशनरचा आहे. आणि त्यानंतर चंद्रकांत दादा पाटील हे शिक्षण मंत्री आहे. त्यांनी सुद्धा हे सगळा अभ्यास करून आपण त्याचे चेअरमन असल्याचं मंत्रालयाला डिपार्टमेंटला सांगितलेलं आहे. आणि त्याप्रमाणे आता मी अधिकृत या सोसायटीचा चेअरमन आहे. आमच्या सोसायटीमध्ये 1 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी शिकत आहेत. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वात जास्त विद्यार्थी आहेत, नंतर मुंबईमध्ये आहेत, महाडमध्ये आहेत, बोधगयामध्ये आहेत, बेंगलोरमध्ये आहेत, पंढरपूरमध्ये एक शाळा आहे, पुण्यामध्ये एक कॉलेज आहे. तर अशा पद्धतीनं ही व्याप्ती थोडी आम्हाला वाढवायची आहे. त्यामुळं मला वादामध्ये पडायचं नाही आहे. पण आता निकाल जो आहे तो सुप्रीम कोर्ट आपल्या चॅरिटी कमिशनने दिलेला असल्यामुळं अधिकृत या संस्थेचा मी चेअरमन आहे. त्यामुळं बाकीच्या लोकांना काय बोलण्याचा अधिकार नाही आहे त्याचा विरोधामध्ये. सर, प्रकाश आंबेडकर जर तुमच्यासोबत आले तर तुम्ही म्हणाल की मी तुम्ही मंत्रीपद देतो? नाही, माझ्यासोबतचा विषय नाही आहे. म्हणजे ऐक्यामध्ये प्रकाश आंबेडकरांनी यावं, माझ्यासोबत यावं असं माझं म्हणणं नाही आहे. प्रकाश आंबेडकरांबद्दल मला आदर आहे. प्रकाश आंबेडकर हे सिनियर नेते आहेत आणि ते पॉलिटिक्समध्ये अत्यंत अभ्यासू आणि ॲक्टिव्ह असणारे हे नेते आहेत. त्यामुळं प्रकाश आंबेडकर आणि मी आणि जर सगळे जे छोटे मोठे गट जे आहे ते जर सगळे एकत्र आले तर रिपब्लिकन पक्षाची मोठी ताकद वाढणार आहे. बार्गेनिंग आमचं मोठं वाढणार आहे.
आणि कुठल्याही पक्षाबरोबर आता मी एकटा जरी अनेक वेळेला काँग्रेससोबत असताना काँग्रेसला सत्ता मिळालेली आहे. मी काँग्रेसला सोडल्यानंतर काँग्रेसला सत्तेवरून बाहेर जावं लागलेलं आहे. मी महायुतीसोबत आल्यानंतर महायुतीला सत्ता मिळालेली आहे. तर आम्ही सगळे एकत्रित जर आम्ही राहिलो, जर 1990मध्ये आम्ही एकत्र आलो होतो, त्यावेळेला जर प्रकाश आंबेडकर, मी, गवई साहेब, कवाडे सर आम्ही जर एकत्र राहिलो असतो तर कदाचित 90च्या निवडणुकीच्या वेळेला शरद पवारांनी आपल्याला 30-40 जागा दिल्या असत्या आणि त्यावेळेला 25% तरी आपल्याला सत्ता मिळाली असती आणि जवळजवळ आपले 10-15 मंत्री होऊ शकले असते. पण मी एकटाच त्यांच्यासोबत गेल्यामुळं मला एकट्याला मंत्री बनवलं होतं. त्यामुळे प्रकाश आंबेडकरसह आम्ही सगळा युनायटेड RPI जो एकत्र आला होता, तो जर आम्ही गेलो असतो तर एवढी आपली तर ताकद आम्हाला त्या ठिकाणी मिळाली असती. पण ती वेळ गेलेली आहे आणि त्यामुळं आता पुन्हा एकदा जर प्रकाश आंबेडकर, मी आणि इतर जे गट आहे हे सगळे एकत्र आले तर RPI ताकद मोठी वाढणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची माझी तयारी आहे. त्यांना रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष करण्याची आपली तयारी आहे. त्यांच्याबद्दल आपल्याला आदर आहे. ते बाबासाहेबांचे त्या नातू आहेत आणि कधीतरी आम्ही सगळ्या गटाने एकत्र येऊन हा पक्ष देश पातळीवर कसा चांगला वाढेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. मंत्रिपद देतो म्हणलो तुम्ही त्यांना. थांबा, तुमचं मंत्रिपद देतो. मंत्रिपद म्हणजे जर ते आले तर ते त्यांना मंत्रिपद देऊ. मी मंत्री राहणारच नाही आणि ते त्यांना मंत्री करू. त्यामुळं ते जर आले तर मंत्र्यांना नाही आहे आरक्षण त्यावेळेला, कारण त्यांना आता एकदम काही मंत्री होता येणार नाही, कारण ते लोकसभेत राज्यसभेत नाही आहे. त्यामुळे मी 3 वर्ष तर मंत्री मी राहणारच आहे. पुढच्या वेळेला ते त्यांना मंत्री करू आपण. बरं साहेब, केंद्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांना घेणार आहेत का? केंद्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांना घेणार आहेत का? नाही, केंद्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांना घेणार नाहीत, कारण देवेंद्र फडणवीस 29 पर्यंत ते महाराष्ट्रातच राहणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्यावर असल्यामुळं त्यांना दिल्लीला बोलवतील असं मला वाटत नाही आहे. तर आता काय करायचं, BJPचा निर्णय आहे, त्याबद्दल काय मी बोलू शकत नाही. माझं व्यक्तिगत मत असं आहे की त्यांनी 19 पर्यंत तिथेच राहावं नंतर आणि नंतर मग ते आणि मी आम्ही दोघी दिल्लीमध्ये राहू. ओके,